आणि आता पावसाच्याही बातम्या पाहूया। डहाणू तालुक्यातील सायवन वाघाडी मार्गावर पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एसटी महामंडळाची बस पुराच्या पाण्यात अडकली आहे। बसमध्ये 4 प्रवाशांसह चालक आणि वाहक असे एकूण 6 जण अडकून पडले होते। घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोरीच्या सहाय्याने सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढलं। या घटनेमुळे पुराच्या पाण्यातून वाहन चालवण्याचं धाडस किती धोकादायक ठरू शकतं हे पुन्हा एकदा समोर आलंय। याबाबत कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पालघर जिल्ह्यात विशेषतः डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झालेले आहेत। रस्त्यावर पाणी असताना देखील काही वाहनं ही पाण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनं अडकल्याची स्थिती आपल्याला दिसते। डहाणू सायवन रोडवर ही सायवन बस आहे ती पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली आहे। जवळपास 10 ते 12 फुटापर्यंत पाण्यामध्ये ही बस अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या बसमध्ये काही प्रवासी देखील होते आणि वाहक चालक होते। राज्य परिवहन मंडळाची ही बस जात असताना या रस्त्यावर पाण्याचा अंदाज न आल्यामुळं ही बस आता पाण्यातच अडकलेली आहे। गेल्या अनेक तासांपासून आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी आल्यामुळं गावामध्ये देखील पाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कासा गावामध्ये पुराचं पाणी गेलेलं आणि अनेक जे नागरिक आहेत ते देखील अडकले होते। आपल्यासोबत कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील सर आहेत। सर, रात्री तुम्ही स्वतः बचाव कार्य केले, अनेक लोकांना बाहेर काढलं, काय स्थिती आहे एकंदरीत या ठिकाणी? जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। त्या दृष्टीने कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणीही नदी नाले या ठिकाणी पूर परिस्थिती आहे, तर त्या ठिकाणी न जाण्याचं कासा पोलीस स्टेशनतर्फे मी सर्वांना विनंती व आवाहन करतो। नक्कीच काही आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये आणि नदी नाले यांच्या ठिकाणी जाऊ नये, उगाच जीव धोक्यात घालून आणि आपल्या कुटुंबाचा देखील जीव धोक्यात घालू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, डहाणू, कासा।